नमस्कार. आज आपण बेड सोर्स च्या जे जखमा असतात त्याच्यासाठी काही औषध सुचवतो. बेड सोर्स का होतात? एखादा पेशंट फार दिवसापासून आजारी आहे, तो अंथरुणावर खिळलेला आहे, तर त्याला पाठीला कमरेला जखमा होतात, त्याला बेड सोर्स म्हटलं जातं. त्याला अल्सरही म्हटलं जातं. ते ह्या उपचाराने बरे होऊ शकतात. पहिला जो प्रयोग आहे, हे तुरटीची लाही घ्यायची, त्याला त्याच्यात हळदी पावडर टाकायची समप्रमाणात, ती तेलात किंवा तुपात लावायची. दुसरा जो प्रयोग आहे, सत्यानाशीच्या मुळ्या, सत्यानाशी म्हणजे बिलायत, त्याच्या मुळ्या काढून 1 लिटर रस काढायचं, त्याच्यात 300 ग्रॅम सरसू तेल गॅसवर उकळून ठेवायचं. त्याच्यात 10 ग्रॅम भीमसेनी कापूर टाका, 3 ग्रॅम चंदनाचं तेल टाका आणि हे जे तेल बनेल हे तुम्ही त्या बेडसोरच्या जखमेला लावू शकता. हे तुम्हाला मी 1 लिटरचं प्रमाण दिलं आहे. या रेशोमध्ये जरी केलं तरी चालेल. म्हणजे एखाद्याने अर्धा लिटर सत्यानाशीच्या रसाचा रस काढला आहे, 300 ग्रॅमच्या ऐवजी 150 ग्रॅम सरसू तेल केलं, भीमसेनी कापूर 10 ग्रॅम टाकलं तरी काही नुकसान नाही. असं या पद्धतीने जरी केलं तरी चालेल. दुसरा जो प्रयोग आहे तो आहे निवडुंगाचा रस 1 किलो, सरसूचं तेल 250 ग्रॅम, हे असं उकळायचं आहे. त्याच्यात 250 ग्रॅम राहिल्यानंतर त्याच्यात भीमसेनी कापूर टाकायचं व महामरचंदी तेल किंवा मिरे टाकायचे नंतर आणि ते गाळून औषध तयार करून ठेवायचं. ते कुठल्याही जखमाला बऱ्या करण्यासाठी मदत देतील. विशेषतः ह्या बेडसोरच्या जखमा लवकर बऱ्या होतील. अनुभव घेऊन पहा, निश्चित फायदा मिळेल. हळद पावडर आणि तेल किंवा हळद पावडर आणि तूप गरम करून जरी तेल जखमेला लावलं तरी जखमा बऱ्या होऊ शकतात. वापरून पहा, याचा निश्चित फायदा मिळेल. माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट हे चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.